हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मैत्रिणीने तुम्ही कालचा माझा पॅकिंगचा आवरावरीचा व्हिडिओ बघितला. तर आज सकाळी सकाळी लवकर 6च्या बसने मला कळवणला जायचं होतं, जिथून मला डायरेक्ट पुण्याची बस भेटणार होती. त्यासाठी मी शिवमला मस्का मारून उठवत होती, पण त्याला फार काही मस्का मारायची गरज पडली नाही. त्याला सांगितलं आपल्याला आपल्या घरी जायचं आहे म्हटल्यावरती तो पटकन उठून बसला आणि तयारीला लागला. कारण स्वतःच्या घरी जायची आतुरता ही प्रत्येकाला असते, जशी मला माझ्या घरी जायची असते. तर त्यानंतर मग माझी बॅग वगैरे पॅक झालेली होती रात्री. त्यानंतर पप्पांचा पाया वगैरे पडून घेतला. सकाळचे 6:10 झालेले होते. भावाची दूध काढायची तयारी चालू होती. बऱ्याचदा असं होतं आता की त्याचं दूध काढायचं टायमिंग आणि आमचं जायचं टायमिंग एक असतं. त्यानंतर जाताना सुद्धा त्याला बंद्या देत जायचं असतं दुधाच्या, त्यामुळे मग ते जमत नाही. म्हणून मग मी म्हटलं की मी बसने जाते आणि तो त्याचे कामं आवरू देत. तर शिवमने मला बाय बाय केलं आणि त्यानंतर मग आम्ही निघालो. बॅगही भरपूर जड होती. घरात एक चक्कर मारून घेतला. त्यानंतर मम्मीने डोक्यावरती बॅग घेतली आणि आम्ही निघालो. म्हणजे असं एक वाक्य जुळत नाही आहे माझं, पण मुलीच्या दुःखाचं, संसाराचं, सगळ्या गोष्टींचं ओझं ही आईसुद्धा वाटून घेत असते. बऱ्याच ठिकाणी असं होतं की भांडणं लावणं ह्या सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये असं सुद्धा दाखवलं जातं की मुलीची आई ह्या सगळ्या गोष्टी करते. पण खरंच मुलीची आईची इच्छा असते का तिचं घर तुटावं किंवा काही? आता मी प्रत्येक वेळेस बघते, माझी आई माझ्या घरासाठी लागणाऱ्या गोष्टी, खूप काही गोष्टी ती मला देत असते. का तर तेवढंच 10-5 रुपयाचा माझ्या संसारासाठी मला आधार व्हावा म्हणून. त्यानंतर मग आम्ही स्टॉपला येऊन थांबलो. इथे बाजूला एक ओढा आहे, इथे आम्ही कायमस्वरूपी बसायचो. म्हणजे 9 वाजता बस असायची आमची. तर तयारी वगैरे करून यायचो. इथे बसायला काही नव्हतं आधी, पण इथे बसायचो आणि इथून बस दिसायची आम्हाला समोरच्या गावात नाही येताना. त्यामुळे कायमचं बसायचं, आमचा बसचा स्टॉप हाच होता. त्यानंतर मग काही वेळातच बस आली आणि ह्या बसने भरपूर वेळा प्रवास केलेला आहे मी. कारण गावातनं 2-3च बस होत्या शाळेत जाण्यासाठी. तर त्यापैकीच ही एक बस होती जी शनिवारीची जी आमची सकाळची शाळा असायची तिच्यासाठी याच बसने आम्ही जायचो. तर गावाकडचा हा शेवटचा व्हिडिओ म्हणू शकतो आहे. त्यानंतर आता जेव्हा कधी गावी जाईन तेव्हाच परत व्हिडिओ शूट करण्याचा योग येईन असं मला वाटतं. त्यामुळे मैत्रिणींनो, गावाकडे जेव्हा जात आहे तेव्हा छान मस्त राहा, एन्जॉय करा. बघू शकताय सगळीकडे मक्का आहे पूर्ण लावलेली. तर यावेळेस मी खरंच खूप छान एन्जॉय केलं. बहिणीच्या घरी गेले, मावशीच्या घरी गेले, मामाच्या घरी गेले, आईकडे, भावाकडे, सगळ्यांकडे जाऊन आले. खरंच खूप छान होती ही माझी दिवाळीची सुट्टी. पप्पा गेल्यानंतर मी घरी फारशी थांबत नाही, बाहेरच जास्त असते. आणि त्यानंतर कळवणला पोहोचल्यानंतर आत्ता जिथे बस लागलेली आहे तिथे पुन्हा बस लागलेली असते. तर त्याच बसची वाट बघत मी थांबलेले, कारण ही बस लवकर आल्यामुळे ती बस 7 वाजता लागते आणि 7 वाजता मी तिथून बसले की बरोबर 3:30-4 वाजता मी पुण्यात बरोबर उतरते. त्यामुळे मी त्याच बसने जात असते. बघू शकताय आता कळवण बस स्टॉपचं सुद्धा बांधकाम चालू आहे. खरंच खूप छान आहे माझं गाव, म्हणजे खरंच खूप छान आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही कळवण ते पुणा ही बस आली. तर मैत्रिणींनो, माझे छोटे छोटे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते. ते व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात, काय वाटतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. मी एक सर्वसामान्य गृहिणी आहे आणि सर्वसामान्यच डेली रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते. तर त्यामुळे अवश्य सपोर्ट करा मला आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा. त्यानंतर आपल्या सगळ्यांचं प्रेरणास्थान दक्षिण भारतातील सगळ्यात उंच झेंडा हा आहे आणि तिथे सगळ्यात भव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. त्यानंतर ही जनता शाळा आहे जिथे मी 10वीचे माझे पेपर दिले. त्यानंतर मग पुढे जाताना सप्तशृंगी देवीचा गेट लागतो, तिथे दर्शन घेत असते मी बऱ्याचदा. कारण वरती जाणं नाही शक्य झालं तर ॲटलिस्ट तिथे तरी पायरीचं दर्शन घ्यावं असं म्हणतात. त्यानंतर मग शिर्डी साईबाबांची पालखी चाललेली होती, त्यांचा जल्लोष, आनंद आणि त्या सगळ्या गोष्टी अगदी वेगळ्याच होत्या. खरंच खूप छान वाटलं हे बघून. गावाकडच्या गोष्टी, गावाकडच्या आठवणी या सगळ्यांनाच आवडत असतात, सगळ्यांना प्रिय असतात. तसंच मलासुद्धा आवडतात गावाकडच्या गोष्टी.
कारण माझा गावाकडचा परिसर नाशिक जिल्हा हा खूप समृद्ध जिल्हा आपण म्हणू शकतो. हिरवळ, शेती, पाणी या बाबतीमध्ये अतिशय चांगल्या प्रतीचा जिल्हा आहे. आमच्याकडे दुष्काळ फारसा कधी पडत नाही, कारण आमच्याकडे डोंगर रांगा भरपूर आहेत, त्यामुळे पाऊसही तितक्याच जास्त प्रमाणात पडतो. नुकसानही होतं बऱ्याचदा, पण पाणी आम्हाला कधी फारसं कमी पडलं आहे असं नाशिक जिल्ह्यामध्ये होत नाही. त्यामुळे हिरवळ 12ही महिने असते. तुम्ही उन्हाळ्यात जरी आलात तरी तुम्हाला बऱ्याचशा प्रमाणात शेती बघायला मिळते. बघू शकताय बाजूला मोठं जंगल आहे. खरंच खूप सुंदर वाटतं. नाशिक जिल्ह्यामधून कोण कोण आपला व्हिडिओ बघतंय ते कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्हाला माझे छोटे छोटे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच सांगा. मी पुण्यावरनं रात्री 1:30च्या ज्या बसला बसते ती बस आम्हाला इथे रस्त्यात भेटलेली. बघू शकताय जाणारी बस आणि येणारी बस दोघांचा भेट झाली असं म्हणू शकतो. त्यानंतर शिवमच्या बाबांचा फोन आला की चाकणलाच उतर, तिथून दीपक म्हणजे दिराच्या घरी जायचं आहे. तर मग शिवमचे बाबा मला तिथेच घ्यायला आले. मी घरी नसल्यामुळे मग ते जेवण वगैरे करण्यासाठी इकडे यायचे. माझ्या नणंदबाई वगैरे सगळ्याच आलेल्या होत्या. तर त्यांना सरप्राईज देण्यासाठी आम्ही तिथे गेलो. आम्ही येणार नाही म्हणून सांगितलं होतं. आणि ते म्हणतात ना, आपलं ते आपलं असतं. जसं मला माझ्या माहेरच्यांचं अट्रॅक्शन आहे, अटॅचमेंट आहे, तसंच शिवमला त्याचे काका, आतू, आत्याची मुलं, आजी ह्या सगळे खूप आवडतात. तो गेल्यानंतर पहिले त्याच्या काकाजवळ जाऊन झोपला. आणि ही अटॅचमेंट आपल्या मुलांना असायला हवी. आणि कोणत्याही आईने आपल्या मुलांना त्याच्या काका चुलत्यांपासून वेगळं करू नये असं मला वाटतं. त्यांना कायमस्वरूपी जोडून ठेवावं, बांधून ठेवावं. त्यानंतर आम्ही निघालो. त्याला त्याच्या आतूजवळ थांबायचं होतं आणि तो मला इथे सांगत होता की मी झोपायला घरी येईन, मी झोपायला घरी येईन. पण मला तेव्हा समजलंच नाही. मला असं वाटलं की तो झोपणार आहे इथेच, झोपणार आहे इथेच, राहिला छान तो. पण रात्री झोपायच्या वेळेस आई बाबा करत होता. पण म्हटलं चला एक प्रयत्न करून बघूयात, तो राहतोय की नाही हे बघूयात. तर दिवसभर राहिला तो मुलांमध्ये, पण त्याला अजून एवढी फारशी सवयही नाही आहे आमच्यासोबत न राहायची. तर मी त्याला तिथे सोडलं. खरं तर त्याला तिथे सोडल्यानंतर आमचा जीव लागेन असं होतं, कारण असं त्याला एकटं सोडून कधी राहायची आम्हाला सवय नाही आहे. मी झोपायला घरी येईन हेच सांगत होता तुम्हाला. त्यानंतर मग आम्ही दोघं निघालो. त्यानंतर घरी आल्यानंतर पलक चपाती बनवण्याचा प्रयत्न करत होती. 6वीची मुलगी आहे, तिच्या मनाने अतिशय उत्तम पोळी बनवण्याचा प्रयत्न करते. खरं तर आधी खूप लवकर मुलींना स्वयंपाक शिकवला जायचा, पण आजकाल तसं होत नाही. आणि शहरातला अभ्यास आणि त्या अभ्यासाचा वेळ या सगळ्या गोष्टींमध्ये मुलांना या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये वेळ मिळत नाही. पण आत्ता तिच्या मम्मीने असं ठरवलं आहे की तिला थोडं सगळं शिकवायचं. त्यामुळे मग ती पोळी बनवण्याचा प्रयत्न करते. आणि तिला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही सगळे मस्तपैकी बसलो होतो. तर हसत खेळत तिने भरपूर चपात्या बनवल्या होत्या. खरंच खूप छान वाटतं. आपले लहानपणीचे दिवस आठवायला लागतात नाही का आपल्याला. त्यानंतर मग तिला चपाती लाटायचं, चपाती लाटण्यासोबत भाजायचं, या सगळ्या गोष्टी शिकवल्या. आणि मग त्यानंतर आम्ही मस्त एक राऊंड मारण्यासाठी बाहेर गेलो. तर मैत्रिणींनो, आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तेवढ्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. बाय बाय.